आज मी केले होते गुलगुले. पण हे गुलगुले करण्यामागे ना त्याला कारणही तसंच होतं. तो म्हणजे माझा लहान मुलगा. त्याने इतका हट्ट करून माझ्याकडून हे गुलगुले करून घेतले आणि त्यासाठी खूप रडापडी सुद्धा केलेली आणि त्याला कारण होतं त्याचा मोठा भाऊ. पण ते कारण सांगण्याआधी इथे ना तुम्हाला रेसिपी शेअर करते. गूळ माझं जास्त कडक होता म्हणून त्याला फोडून घेतलं. थोडंसं विरघळायला ठेवलं पाण्यामध्ये आणि त्यानंतर इथे 2 चमचे बडीशोपचे दाणे, थोडीशी इलायची, थोडंसं जायफळचा तुकडा हे सगळं खलबत्त्यामध्ये टाकून थोडंसं ओबडधोबड कुटून घेतलं. थोडंसं किसलेलं खोबरं, खायचं सोडा हे सगळं गव्हाच्या पिठामध्ये ॲड केलं. गुळाचं पाणी थोडं घालून त्याचं बॅटर तयार करून घेतलं. 10-15 मिनिटासाठी रेस्टला ठेवलेलं आणि त्यानंतर छान त्याची क्रंची होईपर्यंत गुलगुले तयार करून घेतले आणि तळून घेतलेले. आणि याला कारण म्हणजे माझा मोठा मुलगा होता आणि तो गेला होता रमजान ईद निमित्त त्याच्या फ्रेंडच्या घरी गुलगुले आणि शिरखुर्मा खायला. पण घरी आल्यावर त्याला त्याच्या लहान्या भावाला मुद्दामून सांगायचं असतं की मी गुलगुले खाऊन आलो, शिरखुर्मा खाऊन आलो. आणि घरी आल्यावर मग त्याच्या लहान्या भावाला सांगितलं म्हणून त्याने हट्ट करून माझ्याकडून हे गुलगुले बनवून घेतलेले आणि त्याने हट्ट करून तर बनवून घेतले, पण आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी खाल्लेले आणि खूप छान टेस्टी होतं. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा.